बाबा जे सावंतवाडीचे कोळगावचे फिरोज बाबा आहेत ते जितेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। असं असताना आज शिवसेनेच्या लोकांवर की राऊतांवर आरोप होत होते। आज संजू परबसुद्धा ह्या बंधुबाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधारातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले, त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनासुद्धा चौकशीला आणलेली आहे। आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमच्यापर्यंत सत्ताधारांना प्रश्न आहे की आज अनेक ठिकाणी खरात बाबा सावंतवाडीतल्या कुठल्या आमदारांचे जवळ होते हे सुद्धा माहिती आहे। आता ही संजू परबसुद्धा या फिरोज बाबांवर काय काय विषय केलेले आहेत आणि कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा हायवेला असलेले बुवासुद्धा अनेक लोकांना राजकीय निवडणुकीचं तंत्र देत असतात। खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा देवदेवतांचा जिल्हा आहे। यामध्ये अनेक आध्यात्मिक गुरु होऊन गेलेले आहेत। असं असताना या सगळ्या राजकीय लोकांना निवडणुकी जिंकण्यासाठी हे कुठलं तंत्र या बाबांकडून घेतात हा खरं तर प्रश्न आहे आणि त्यामुळे संजू बरोबरसुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली। मला आतापर्यंत तर रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही। आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। का दारू पिऊन बोलतो, का दारू पितो एवढं मला माहिती आहे, तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणती पोचलेली नाहीये। जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन। एवढंच मला ठिकाणी सांगायचं आहे, मी काही जास्त बोलणार नाही। मला नोटीस आली नाहीये त्याच्यामुळे काय बोलू इच्छित नाही आणि त्याने जो कोणती जी नोटीस देतोय ती काय त्याने स्वतः तयार केली ते मला पहिलं बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर अधिक काय बोलू इच्छित नाही। फिरोज बाबा जे काही कोण लोक असतील, आम्ही मतदानासाठी फिरत असतो, काही लोक ग्रुपमध्ये येऊन आम्हाला बुके देतात, त्याच्यावर आम्ही काय बोलणार? कोणाला आम्ही बुके नाकारू शकत नाही। कोणी फुलं दिली तर आम्ही घेत होती, याचा अर्थ त्याच्या कारणामध्ये आमचा काय संबंध नसतो। बुके वगैरे त्यांनी दिलाय मला, आम्ही मान्य करतो, तो सुद्धा 50 लोकांत दिलेला बुके आहे। काय करणी करतोच करताना आमचे फोटो नाहीत, बुके देतानाच फोटो आहेत, कोणत्या प्रकारचा काही संबंध नाहीये। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।